लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026च्या या पुरस्कार सोहळ्यात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत मंत्री पंकजा मुंडे आहेत. काय सांगाल मॅम, लोकमतच्या मंचावर आहात पहिल्यांदा, तर कसं वाटतंय? खूप आनंद वाटतो. लोकमत हा मंच माझ्यासाठी खूप 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 जुन्या संबंधांना उजाळा देणार आहे. दर्डा परिवाराचे आमचे खूप जुने संबंध आहेत आणि मी राजकारणात आल्यापासून लोकमतचा माझा एक ऋणानुबंध आहे. मला मोस्ट स्टायलिश पॉलिटिशियन अवॉर्ड मिळालेला आहे, कोहिनूर ऑफ इंडिया अवॉर्ड मिळालेला आहे आणि आज इथे लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी मिळालेले आहे. एक छोटंसं रॅपिड फायर, हलके फुलके प्रश्न. जर तुम्हाला राजकारणाचा आपण विचार केला तर खालील पुरस्कार द्यायचे असतील तर कुणाला द्याल? तापट नेता तुम्हाला सध्याच्या घडीला कोण वाटतं? पुरस्कार तुम्ही कुणाला द्याल? काही कोणी दिसत नाही मला सध्या असं. महिला नेता पण चालेल? म्हणजे कोणी दिसतच नाही. अच्छा, रोखठोक बोलणारा नेता कोण वाटतं? रोखटोक बोलणारे नेता म्हणून पुरस्कार द्यायचा असेल तर मी दादांना दिला असता. दादा आज हयात नाहीत, पण त्यांना मरणोत्तर सुद्धा रोखटोक नेता म्हणून मला वाटतं त्यांना योग्य राहिलं. ग्रासरूट लेवलला कनेक्ट असलेला नेता, सतत लोकांमध्ये असलेला नेता. आणि तुम्हाला असं कोणतं वाटतं की कोणता नेता हा नेहमी वेळेचा पक्का आहे? देवेंद्रजी वेळेचे पक्के आहेत. अजितदादा होते आणि लोकांमध्ये मन मिळावू आणि अत्यंत लोकांमध्ये घुसून काम करणारे शिंदे साहेब आहेत. बेस्ट कॉम्बिनेशन. शेवटचा प्रश्न म्हणजे विरोधी पक्षांमध्ये तुम्हाला टफ फाईट देणारा नेता कोण आता दिसतो आहे असं वाटतं? मला असं काही वाटत नाही कोणी, कारण विषयांवर आम्ही काम करतो. तर सगळेजण जुने आहेत, अनुभवी आहेत, ते बोलायला व्यवस्थित बोलतात. पण असं खूप काही टफ कोणी असं वाटतं. एक महिला नेत्या म्हणून महिलांचे कोणते प्रश्न तुम्हाला समोर दिसत आहेत आणि त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी काय प्रयत्न कराल? असंख्य प्रश्न दिसत आहेत आणि असंख्य सोल्युशन दिसत आहेत. फक्त त्याच्यासाठी इच्छा असणं सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न तुम्हाला असं वाटतं की जो तुम्हाला त्यात काहीतरी करायचं आहे? मी करतच आलेली आहे, पण मी नुसतं महिला म्हणत नाही तर महिलांसोबत त्यांना जोडलेले प्रश्न म्हणत असते. तर त्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न आहे जो महिलेला खूप अडचणीत असतो, ग्रामीण भागातल्या सुरक्षेचा प्रश्न आहे, महिलेच्या आणि सक्षमीकरणाचा. धन्यवाद मॅम, आमच्याशी बोललात. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी लोकमतला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला. थँक्यू सो मच. Thank you so much. Let's give it up for Rishad, our future front runner.